अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मिटकरींच्या माध्यमातून ऑफर होती असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय। यावर टीकास्त्र सुरू झालंय। तर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या खडसे आणि महाजनांच्या वादाचा आता नवा अंक पाहायला मिळालाय। पाहूयात एक रिपोर्ट। एकनाथ खडसेंना भाजप सोडून 4 वर्ष झाली। पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खडसे शरद पवारांसोबत राहिले। लोकसभा निवडणुकीदरम्यान खडसेंनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र काही ना काही कारणाने खडसेंचा भाजप प्रवेश रखडला। अशातच दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना खडसेंनी त्यांना ऑफर आल्याचा दावा केला। ही ऑफर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिटकरींनी दिल्याचा दावा खडसेंनी केला। मात्र खडसेंना पक्षात येण्याची ऑफर देण्याइतका मी मोठा नसल्याचं म्हणत मिटकरींनी टोला लगावला। अजितदादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजितदादाकडे वेगळा झाला त्या कालखंडामध्ये मला आपले आमदार मिटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या, परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे, उद्या मी शरद पवार साहेबांकडे राहण्याचा प्रयत्न। मला तर आठवत नाही मी कधी काय ऑफर दिली असेल त्यांना, पण साहेबांनी का बोललं हे मला माहीत नाही। पण एक गोष्ट मात्र खरं आहे की त्या इतक्या उंचीच्या नेत्याला माझ्यासारखा सामान्य माणूस ऑफर देईल हे कोणालाच पटण्याचं आहे, कोणाला पटणार नाही आणि तसं मी बोलल्याचं मला तरी काही कुठे आठवत नाही। दरम्यान ज्यांना कोणी घेत नाही ते इकडे तिकडे पळत फिरत असल्याची टीका मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंवर केली। तर अजित पवार असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष असतील यापैकी कोणीही खडसेंना आमंत्रण दिलेलं नसल्याचं अनिल पाटील म्हणाले। जाऊ द्या खडसेंना, काय त्यांना कोणी पक्षामध्ये घेत नाही, ते इकडे तिकडे पळत फिरतायत, जाऊ द्या। खडसे साहेबांनी ऑफर आली असती आणि ती स्वीकारली नसती असं काही होणार नाही। ऑफर त्यांच्याकडनं इकडे आली होती का तिकडनं तिकडे गेली होती त्याचं साक्षमोक्ष करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही। यांनीच कदाचित ऑफर तिकडे दिली असेल असा माझा अंदाज आहे। त्यांची इच्छा आहे की परत एकदा सत्तेमध्ये मी आलो पाहिजे। त्यांची दिल्लीपर्यंत खरोखर त्यांची ओळख आहे, तिथे ओळख राहून काही नाही। दिल्लीत काही असलं तरी गल्लीमध्ये त्यांचं स्वागत करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर का तयार असतील तर ओळखीचा उपयोग त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। पण त्यांची जर का त्यांनी इच्छा कुठे व्यक्त केली असेल, यायचं असेल तर पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, आलेच तर आम्ही त्यांचं स्वागत करू। दरम्यान खडसे आणि महाजन यांच्यामधील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे। खडसे आणि महाजनांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली। मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून माझ्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आहे। महाजनांचे वडील साधे शिक्षक असताना ते इतके मोठे कसे झाले असा प्रश्न उपस्थित करून खडसेंनी मंत्री महाजनांवर आरोप केले होते। खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मी वैयक्तिक महामार्गालगत जागा घेण्याचा आणि मुरुम चोरण्याच्या गोष्टी करत नाही, तसे काही असेल तर त्यांनी दाखवावं असं आव्हान महाजनांनी खडसेंना दिलंय। तुमच्याकडे जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा, मी तरी चोऱ्या माऱ्या केलेल्या नाही कुठे। तुम्ही काय काय केलेलं आहे, काय काय चाललेलं आहे त्यांना माहित आहे। त्यांचं म्हणणं आहे की जामनेरला जो महामार्ग होणार आहे भविष्यामध्ये त्यासाठी पण तुम्ही जागा घेतली। कोणी मी असे धंदे करतो नाही, महामार्गाच्या मुरुम चोराच्या गोष्टी, महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी एखादं दाखवावं। तर मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का म्हणा? मग तुमच्याकडे काय उत्पन्नाचं काय साधन आहे की हजारो कोटी रुपयाची मालमत्ता आज तुमच्याकडे आली? याचं द्या ना उत्तर। चौकशीची मागणी करतोय मी की माननीय मंत्री महोदयांनी अँटी करप्शन कडून यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी। दरम्यान दिल्लीला जाऊन कोण माफी मागून लोटांगण घालत आहे असा सवाल महाजनांनी खडसेंना केलाय। तर मी लोटांगण घातलं असतं तर माझ्यावरील ईडी कधीच निघून गेली असती असं म्हणत खडसेंनी पलटवार केलाय। चोरी कोणी केली मग आपल्याला काय वाटतं? तुम्हाला माहित आहे ना काय चाललं काय नाही, काय मी सांगतोय का? राज्याला माहिती आहे कोण जेलमध्ये गेलं, 2.5 दिवस कोण जेलमध्ये राहिलं, कोण चोऱ्या करतंय, कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण घालून माफिया मागतंय। उगाच मी लोटांगण घातलं आणि त्याने घातलं हे प्रश्न विचारता कशाला? मला लोटांगण घ्यायची गरजच नाही। माझे सर्व वरिष्ठांचे आधी चांगले संबंध आहे, पूर्वी होते। माझ्या घरामध्ये केंद्रीय मंत्री आहे, मला लोटांगण घालायची काय गरज आहे? एकमेकांवर आरोप करण्याची आणि टीका करण्याची एकही संधी खडसे आणि महाजन सोडत नाही। दोघांच्या या शाब्दिक युद्धात आणखी एक नवा अंक पाहायला मिळालाय।
किशोर पाटीलसह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव.